हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आमची मॉर्निंग झाली आहे गंगापूर डॅमजवळ. बॅकवॉटर आहे. कालच आम्ही तिथे आलेलो आणि आज पण इथे चाललो आहे. तर कारण आमचं थोडंसं शूट वगैरे राहिलेलं, तर तुम्ही पुढे बघू शकता मस्त शूट चाललं आहे त्यांचं. आणि आज आम्ही तिकडं जाणार आहे पुण्याला परत. तर त्यांचं शूट आज लवकर संपवायचं आहे. 2च दिवस होते कारण आम्ही कॉर्पोरेट सॅटर्डे संडे नंतर आम्ही बॅक टू पवेलियन, बॅक टू रुटीन. आणि एवढे मस्त मॉर्निंग आज आम्हाला भेटली आहे. आत्ता इथे 7 वाजलेत. 7 वाजलेत आणि सनराईज होईल आता कम्प्लीट पूर्ण. आणि इथे पण योगा सेशन चाललं आहे. मॉर्निंगला शूट चाललं आहे आय थिंक त्यांचं पण. तर असे मस्त खूप वाईट येते इथे. खूप लोक येतात या डॅमवर पण मॉर्निंगला पण. परफेक्ट लोकेशन फॉर फोटोशूट. तर तुम्ही नाशिकला येत असेल तर ट्राय करा. स्टेडियम फिशिंग पण चालू आहे इथे. पावा 2 मच्छी पार्स. वाम भेटत असेल इथे. वाम बॅकवॉटर असून पण खूप पाणी आहे तिथे. हे गोदावरी नदीचं पाणी आहे. ये है अपने फोन की तीसरी आपका कमी. यूट्यूब चॅनलचं नाव काय? इंस्टावरती टाका. कुठला ते खाली नाव बघा. काय शोधतोय? इकडे बघ. कशासाठी कशासाठी सांग ना. डेमो देतोय का? शोध लवकर. फायनली सापडलं. क्या बोलते पब्लिक, अजून आम्ही इथेच आहे. खूप वेळ झाला. आता किती वाजलेत? 9:30. आम्ही इथेच आहे. 12 वाजल्यासारखं ऊन लागतंय. मस्त वडापाव, चहा, नाश्ता केला. चेंज वगैरे केला त्यांनी. आता कुठल्या तरी दुसऱ्या लोकेशनला जायचं. हे झालं. त्याच्या आधी आम्ही चेकआउट करायला होतो. फर्स्ट वाला शॉप करते पुढे दाखवतो. तो माणूस आहे ना, तो बिचारा एक फिशसाठी किती मेहनत करतो उन्हात एवढं. आणि इथे काहीतरी वेगळंच चाललंय. काय करायचं आता पुढे आपलं, काय आहे काय नाही, समथिंग. आणि आम्ही स्वतः बसतोय आणि लग्नाची प्रिपरेशन. सो असं डिफरंट चाललंय इकडे. त्याच्या पुढे कपडे धुता आहे. ते पण एक डिफरंट फेज आहे. कपडे धुवायचा फेज आहे ना. फेज आहे. हो, आय डोंट नो काय बोलतात. मी फेज बोलले. तर आम्ही केलेलं आहे चेकआउट आणि आम्ही आलो एक नेक्स्ट स्पॉटवरती. हा स्पॉट असा काही आहे. तर इकडे चालू आहे यांचं शूट. आम्ही चाललो आता. खूप ऊन लागतं आहे त्यामुळे आम्ही गाडीत बसणार आहे. जी गाडी इकडे पार्क आहे.
नाशिकमध्ये खूप सारे स्पॉट्स आहेत आणि ग्रीनरी तर खूपच खूप. हे फुलं जर तुम्ही माझं लास्ट ब्लॉग बघितला असेल घोराडेश्वर टेम्पलवाला, तर त्या सेम फुलं इथे पण आहेत तशीच. ऑरेंज आता यांचा सीझन संपायला लागला. आता थंडी येईल. थंडी नाही आहे नाशिकमध्ये तशी काहीच, जास्त थंडीच नाही आहे ना. हे बघू शकता छोटे छोटे फुलं आहेत इथे. किधर जाना है, किधर जाना है? किधर जाना है? मेरे को कहीं नहीं जाना. तो बैठो गाड़ी में, आराम करो. आलो गाडीमध्ये. खूप ऊन लागते ना बाहेर. सका तो लेज. अरे इधर जंगल में क्या कर रहे हो? उड़ रहे हो. हे टाकेल मी ब्लॉग मध्ये. हे मी टाकणार आहे ब्लॉग मध्ये. असं पंची मळू उडता फिरू टाकणार आहे मी अनकट ब्लॉग टाकतो. हे कधी झालं? ही खूप मस्त लोकेशन आहे. हे असं वाटतं की बीचवर आलंय. जवळ पुढे समुद्र बीच असेल समोर. बीचवर असे झाडं असतात नॉर्मल. हो का, मला माहित हां नव्हतं. हो, हे पण बीच जवळच राहते. मी पण बीच जवळच राहायचो. आता मी थोडं शिफ्ट झालं बीचपासून लांब गेलं. ही दांडी जवळ राहायची, मी राहायचो अलिबाग रेवदंडाजवळ. पण मला बीच आवडत नाही. शी डोंट लाईक बीच. आय डोंट लाईक. पण मला खूप आवडतं कारण मी आहे कोकणी माणूस. तू पण कोकणी असली पाहिजे होती. समुद्र जवळ राहते तुम्ही. दर्यावाले पाहिजे. नो वे. हम दर्यावाले है. नो वे. या गोदर्याचा दर्याचा दरारा मोठा. काय यार एवढी मस्त लोकेशन आणि काय इथं पडलंय. कॅन कचरा इथंच खाऊन टाकायचं. कसं होणार? कशी राहणार ही जागा चांगली? एवढे मस्त लोकेशन तर तुम्ही वाट लावून टाकता यार. हे बघ काय काय समथिंग जंगली. जंगली. हा प्लीज कमेंट मध्ये सांगा हे काय असेल. यार करा कमेंट, कोणीतरी करा कमेंट करा. बघा ना केवढी मासूम पोरगी बोलतीये. कमेंट करा. करा थोडं 2-3 कमेंट करा. कमेंटच नाही आहेत आपल्या फोटो. एवढे व्हिडिओ काढतो तर थोडं लाईक पण करा. तिकडे शूट चाललं. आम्ही जात नाही. ते थोडं अनकॉन्शियस होतं आम्ही गेलो की. त्यामुळे आम्ही येत नाही. फक्त आम्ही फक्त हसवायला जातो. जे हसवायची पोज असेल ना तेव्हा आम्हाला बोलवतात. मग आम्ही जातो. किसका फोन बज रहा रे? आयफोन मध्ये मध्ये येते हा तू एकदम. बघ कसल्या मस्त आमच्या कार. इथे सांग ना ते काय बोलत होते. इथे आम्हाला आता समजलं हे ना वन विभागचं आहे सगळं. आणि जे पण जंगलमध्ये चिता, लेपर्ड्स, बिबट्या वगैरे सगळे जे पकडतात ना ते इथे आणतात. त्यांना इथे हा एकच आहे. जे मी तिने बोललो ते एकच आहे. आणि ते इथे आणतात. पिंजरा दिसत असेल आता दिसत नाही यार. थांब 1 मिनिट ट्राय करतो. ते समोर जो एक पिंजरा आहे ना त्याच्यात त्यांना आणून ठेवतात. मग नंतर हां जर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार वगैरे झाल्यानंतर ते सोडतात. तर काय लागला वगैरे असेल तर. आम्ही आत्ता सध्या वन विभागच्या एरियामध्येच आहे. मग मोर पण खूप असतं इथे. पोपट, मोर असं मला समजलं आहे. मी अजून बघितलं नाही आहे. मी चाललो आहे जंगल में. हे बघा महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन वन विभाग पश्चिम भाग नाशिक वनक्षेत्र जंगल 1 मध्यवर्ती. काय लिहिलं ते? त्यांनी गोळा करून ठेवला असेल त्याचं. हे असं काही वन विभागचा एरिया आहे. आतमध्ये जायला अलाउड नाही आहे.
हॅलो गाय इट्स टाइम टू लिव्ह नाशिक. आम्ही आता CNG भरलं, पेट्रोल भरलं, आता चाललंय सरळ पुणे. तर पुण्याला पोहोचू आता 10 I think 10-11 वाजेपर्यंत. तर मिळतंय नेक्स्ट स्टॉपमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.